हाय डिअर फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 16 जून 2024च्या। फर्स्ट आहे, दरवर्षी 15 जून रोजी जागतिक पवन दिवस जगभरात साजरा केला जातो। सेकंड आहे, सिरिल रामाफोसा यांची पुन्हा दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे। नंतर थर्ड आहे, युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत जर्मनीने स्कॉटलंडचा 5-1 असा पराभव केला आहे। नंतर फोर्थ आहे, बालविवाह रोखण्यासाठी आसाम सरकारने निजुत मोहिना योजना सुरू केली आहे, इम्पॉर्टंट आहे। नंतर फिफ्थ आहे, निजुत मोहिना योजनेअंतर्गत आसाम सरकारने 11वी व 12वीतील मुलींना 1000 रुपये तर पदव्युत्तर मुलींना 2500 म्हणजे 2500 विद्यावेतन देणार आहे। नंतर आहे 6, इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स ने संसद टीव्ही सोबत करार केला आहे। नंतर 7th आहे, जागतिक पर्यटन शाश्वत विकास आणि सांस्कृतिक देवाणघेवाण करण्याच्या उद्देशाने काठमांडू येथे आंतरराष्ट्रीय पर्यटन मेळा आयोजित करण्यात आला आहे। नंतर 8th आहे, नायट्रस ऑक्साईड उत्सर्जित करणारा भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे। नंतर 9th आहे, वेस्ट इंडिजचा फिरकी गोलंदाज गुणकेश मोती यांची मे 2024 साठी ICC प्लेयर ऑफ द मंथ म्हणून निवड करण्यात आली आहे। नंतर 10th आहे, भारतीय उच्च आयुक्तालय आणि श्रीलंकेच्या पूर्व प्रांत पर्यटन ब्युरोने त्रिकोमाली येथे एक मेगा योग कार्यक्रम आयोजित केला आहे। नंतर आहे 11th, कझान रशिया येथे होत असलेल्या ब्रिक्स क्रीडा स्पर्धेसाठी ग्रँडमास्टर परवीन ठिपसे यांची भारतीय बुद्धिबळ संघाच्या प्रशिक्षणपदी निवड करण्यात आली आहे। नंतर 12th आहे, केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाद्वारे ट्रेड कनेक्ट हा नवीन प्लॅटफॉर्म सुरू करण्यात येणार आहे। नंतर आहे, भारताचे नागास्त्र वन पहिले स्वदेशी आत्मघाती ड्रोन लष्करात दाखल झाले। नंतर आहे, भारतीय लष्करात दाखल झालेल्या नागास्त्र वन स्वदेशी ड्रोन नागपूर या ठिकाणच्या EEL Ltd कंपनीने विकसित केले आहे। नंतर आहे, मुख्यमंत्री मंत्रुचीर कप्पोम ही योजना तमिळनाडू राज्य सरकारने सुरू केली आहे। नंतर आहे, जगातील दुसरा सर्वात मोठा नायट्रस ऑक्साईड उत्सर्जक भारत हा देश ठरला आहे। नंतर आहे, इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्सच्या उपाध्यक्षपदी हर्षपती सिंघानिया यांची नियुक्ती झाली आहे, इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्सच्या उपाध्यक्षपदी। ओके। नंतर आहे, मे महिन्यातील ICC प्लेयर ऑफ मंथ वुमन्स चमारी अथापथू ठरली आहे। नंतर नवी दिल्ली येथे 22 जून रोजी वस्तू व सेवा कर परिषदेची 53वी बैठक आयोजित करण्यात आली आहे। नंतर वर्ल्ड कंटेनर परफॉर्मन्स इंडेक्सनुसार भारताचे विशाखापट्टणम पोर्ट 18व्या क्रमांकावर आहे। नंतर 21 तिथेच आहे, ग्लोबल पीस इंडेक्स 2024 नुसार भारत देश 116व्या स्थानावर आहे, 116वी रँक आहे। नंतर आहे 22वा क्रमांक, ग्लोबल पीस इंडेक्स 2024 नुसार आइसलँड हा देश प्रथम क्रमांकावर आहे आणि त्यामध्ये आइसलँड 2008 या वर्षापासून प्रथम क्रमांकावर आहे। नंतर 24 म्हणजे 24 नंबर आहे, MQ-9B ड्रोन जनरल ॲटॉमिक्स कंपनीद्वारे बनवले जात असून भारताला जमीन, समुद्र, हवाई या तिन्ही सशस्त्र दलामध्ये ड्रोन तैनात करायचे आहेत। नंतर 25 आहे, चंद्रयान-1 मोहिमेचे संचालक म्हणून जबाबदारी सांभाळणारे श्रीनिवास हेगडे यांचे निधन झाले आहे। नंतर आहे, भारतीय लष्कराला मिळाले नागास्त्र वन हे ड्रोन भारतीय लष्कराला मिळाले आहे। भारताचे नागास्त्र वन हे पहिले स्वदेशी आत्मघाती ड्रोन लष्करात दाखल करण्यात आले आहे। हे ड्रोन सोलार इंडस्ट्रीजच्या नागपूरच्या इकॉनॉमिक्स एक्सप्लोजिव्ह लिमिटेड युनिटने बनवले आहे। नागास्त्र वन ड्रोनची रेंज 30 किलोमीटरपर्यंत आहे। आत्मघाती ड्रोन सायलेंट मोडमध्ये आणि 1200 मीटर उंचीवर उडू शकतो। नंतर यांचे वजन 12 किलो आहे आणि ते 2 किलो वॉरहेड वाहून नेऊ शकतो। हे ड्रोन एका उड्डाणात 60 मिनिटापर्यंत हवेत राहू शकतो। नंतर काही पॉइंट रिपीट बघूयात। जागतिक शांतता निर्देशांक 2024चा
त्याला जाहीर कोण करतात तर दोन संस्था करते, IEP आणि GPI. IEP म्हणजे इकॉनॉमिक इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक अँड पीस आणि सेकंड आहे ग्लोबल पीस इंडेक्स. ही आवृत्ती 18वी आहे. 2024च्या शांतता निर्देशकानुसार जगभरातील शांतता सरासरी 0.56% घसरली आहे. नंतर आइसलँड, आयर्लंड आणि ऑस्ट्रिया हे जगातील 3 सर्वात शांत देश आहेत. नंतर वर्ल्ड पीस इंडेक्समध्ये आइसलँड 2008 या वर्षापासून प्रथम क्रमांकावर आहे. यामध्ये भारताची रँक 116व्या क्रमांकावर असून अमेरिका भारतापेक्षा अधिक अस्वस्थ म्हणजे अमेरिकाची रँक आहे 132वी रँक आहे, म्हणजे भारतापेक्षा तो अस्वस्थ आहे समजा. नंतर सिंगापूर हा जगातील 5वा तर आशियातील सर्वात शांत देश आहे. आशियातील सर्वात शांत देश सिंगापूर आणि रँक त्याची 5वी आहे. नंतर 2024 मध्ये 97 देशामध्ये शांततापूर्ण स्थितीत घट झाली आहे, तर भारतासह 65 देशामध्ये परिस्थिती सुधारली आहे. भारताची परिस्थिती सुधारलेली आहे. त्यामध्ये जगातील 5 सर्वात शांत देश कोणकोणते आहेत तर आइसलँड, सेकंड आहे आयर्लंड आणि थर्ड आहे ऑस्ट्रिया आणि फोर्थ आहे न्यूझीलंड आणि नंतर आहे सिंगापूर. जगातील सर्वात अशांत देश कोणता आहे तर येमेन, त्याची रँक आहे 163वी. येमेन हा सर्वात अशांत देश येमेन. ओके मित्रांनो, लेक्चर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. ओके, थँक्यू.